नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत भक्तांच्या हृदयात थरार निर्माण करणाऱ्या आणि भगवान शिवांच्या अद्भुत महिमेने भरलेल्या अत्यंत पवित्र अशा शिवतांडव स्तोत्राबद्दल। हे स्तोत्र म्हणजे केवळ एक प्रार्थना नाही, हे आहे आनंद तांडवाचं जिवंत वर्णन। एक भक्ती, वीरता, शक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा भरलेलं अद्भुत काव्य। शिवतांडव स्तोत्राची उत्पत्ती। शिवतांडव स्तोत्र राक्षस राज रावणाने रचलं होतं। पुराणांनुसार एकदा रावण कैलास पर्वत उचलू पाहत होता। भगवान शिवांनी फक्त त्यांच्या पावलाखाली एक दाब दिला आणि रावण पर्वताखाली चेंगला। त्या वेदनेतही रावणाचं मन शिवभक्तीत एकरूप झालं आणि त्याच अवस्थेतून त्याने रचलं अमर अतुलनीय शिवतांडव स्तोत्र। ही कथा दर्शवते अहंकाराचा नाश आणि शिवभक्तीचं सामर्थ्य। स्तोत्राची रचना। शिवतांडव स्तोत्रात 17 श्लोक आहेत। त्याच्या प्रत्येक ओळीमध्ये शिवाच्या जटा, त्यांच्या तांडवाची लय, गंगामाता, चंद्र, नाग, भस्म, तिसरं नेत्र, त्यांच्या नटराज रूपाची गौरवगाथा अशा अनेक अलंकारिक प्रतिमा दिसतात। स्तोत्रातील ताल आणि लय अतिशय वेगवान व ऊर्जायुक्त आहे। वाचताना किंवा ऐकताना आपोआप अंगात शक्ती भरते। काही विशेष अर्थपूर्ण ओळी। उदाहरणार्थ श्लोक। जटाटविगलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंबे लंबिता भुजंगतुंगमालिकाम। ह्याचा अर्थ असे की जटांमधून वाहणाऱ्या गंगाजलाच्या प्रवाहाने पवित्र झालेल्या शिवाच्या गळ्यात भव्य नागमाल लटकलेली आहे। ही ओळ शिवाच्या शांत आणि रौद्र शक्तीचं मिश्रित सौंदर्य दाखवते। स्तोत्राचं तत्वज्ञान। शिवतांडव स्तोत्र आपल्याला शिकवतं अहंकाराचा नाश, मनाला शांती आणि शक्ती दोन्ही देणे, विश्वातील निर्माण संहाराचं संतुलन, आत्मशुद्धी आणि भैरव ऊर्जेचा अनुभव, शिवाच्या तांडव रूपाची दिव्यता। हे स्तोत्र हे आठवतं की शिव म्हणजे आदियोगी, नटराज, महाकाल, सर्वांच्या पलीकडील परब्रह्म। शिवतांडव स्तोत्र जपाचे फायदे। भक्तांच्या अनुभवांनुसार शिवतांडव पठणाने नकारात्मक ऊर्जा दूर जाते, मन शक्तिशाली आणि स्थिर होतं, भीती, संशय, नैराश्य कमी होतं, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो, घरात सकारात्मक स्पंदने निर्माण होतात, कार्यात यश, आयुष्यात धैर्य आणि निर्णयशक्ती वाढते। विशेषतः महाशिवरात्री, सोमवार किंवा प्रदोष दिवशी हे वाचन अतिशय शुभ मानले जाते। शिवतांडव स्तोत्राचा आध्यात्मिक विज्ञान। शिवतांडवातील ध्वनी बीजाक्षरांशी सर्वाधिक जुळतात। ओम, भुज, जटा, लय, नटेश, तांडव यांसारख्या शब्दांतून निर्माण होणारे कंप नेहमीच मस्तिष्काला उत्तेजना देतात। या स्तोत्राचा हृदयगती, श्वसनपद्धती आणि मेंदूच्या ऊर्जा केंद्रांवर परिणाम होतो, त्यामुळे याला ऊर्जा स्तोत्र मानलं जातं। शिवतांडव स्तोत्र विश्वभरातील लोकप्रियता। आज शिवतांडव स्तोत्र जगभरात संगीत, रॅप व्हर्जन, ऑर्केस्ट्रा, ध्यान संगीत, संस्कृत मंत्र प्रोडक्शन अशा अनेक स्वरूपांत सादर केलं जातं। त्यातील लय आणि ताल इतके शक्तिशाली आहेत की धर्म, भाषा किंवा देश कोणताही असो, स्तोत्र ऐकणारा तल्लीन होतोच। शिवतांडव पाठ कसा करावा? सकाळ किंवा संध्याकाळ, दीप किंवा धूप प्रज्वलित करून, मन पूर्ण शांत करून, शक्यतो 11 वेळा, 21 वेळा किंवा 1 वेळ पुरेसं। मोबाईल नोटिफिकेशन बंद करा। प्रत्येक ओळ उच्चारासह, भावनेने म्हणा। शिवतांडव भावनेने केलं तर त्याचं फळ कितीतरी जास्त मिळतं। शेवटचा संदेश। शिवतांडव स्तोत्र हे तांडवाचा नाद, भैरवाचा उत्साह, भक्तीची शुद्धता आणि शिवशक्तीची अनुभूती देणारं दिव्य स्तोत्र आहे। जर आपल्या आयुष्यात ताण, भीती, अनिश्चितता, नकारात्मक विचार वाढले असतील, तर काही दिवस फक्त शिवतांडव ऐका किंवा म्हणा। अंत धडधडेल, मन शांत होईल आणि शिवशक्तीचा एक अद्भुत अनुभव मिळेल। मित्रांनो, हे होतं शिवतांडव स्तोत्राचे इतिहास, अर्थ, फायदे आणि आध्यात्मिक महत्त्व यांचं संपूर्ण वर्णन। जर तुम्हाला अशा पौराणिक कथा, स्तोत्र आणि आध्यात्मिक माहिती आवडत असेल, तर नक्की पुढील व्हिडिओ पहा। हर हर महादेव।